नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या पाहत नाही तर त्यामागचं अर्थकारण, त्याचे दूरगामी परिणाम आणि सामान्य नागरिकांच्या खिशावर होणारे थेट परिणाम समजून घेतो. आजच्या या विशेष भागात आपण बोलणार आहोत वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती, इंधन दरवाढीची शक्यता, सोनं आणि चांदी यांच्या आयात शुल्कातील मोठी वाढ, शेअर बाजारातील जबरदस्त चढ उतार आणि जागतिक तणावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानाबद्दल. कारण सध्या जगात जे घडत आहे त्याचा परिणाम फक्त मोठ्या उद्योगांवर नाही किंवा सरकारवर नाही, तर त्याचा थेट परिणाम आपल्या घर खर्चावर, महागाईवर, नोकऱ्यांवर, गुंतवणुकीवर आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्यावर होत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीपासून. पश्चिम आशियामध्ये वाढत चाललेला संघर्ष, इराण इस्रायल तणाव, होर्मुझ समुद्रधुनीवरील वाढलेली अस्थिरता आणि जागतिक बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती, या सगळ्याचा परिणाम आता थेट भारतावर दिसू लागला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सरकारी तेल विपणन कंपन्या सध्या दररोज जवळपास 1000 कोटी रुपयांचा तोटा सहन करत आहे. ही केवळ एक आकडेवारी नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जाते. दिल्लीमध्ये आयोजित उद्योग परिषदेत बोलताना हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गेल्या 4 वर्षापासून पेट्रोल, डिझेल आणि LPG सिलेंडरचे दर जवळपास स्थिर ठेवण्यात आले. पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत गेले आणि आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की तेल कंपन्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. सध्या कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे 14 रुपयांचा तोटा हा होत आहे. डिझेलवर जवळपास 42 रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे. तर घरगुती LPG सिलेंडरवर देखील मोठी अंडर रिकव्हरी होत आहे. म्हणजे ग्राहकांना सध्या स्वस्त दरात इंधन मिळत आहे, तरी त्याची किंमत सरकार आणि तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात भरावी लागत आहे. आता प्रश्न असा आहे की ही परिस्थिती किती दिवस टिकणार, कारण तेल कंपन्यांच्या एकूण अंडर रिकव्हरीचा आकडा जवळपास 1.98 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. जर जागतिक बाजारातील तेल दर अशीच वाढत राहिले तर एका तिमाहीतच सरकारी कंपन्यांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिक तोटा हा सहन करावा लागू शकतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारी तेल कंपन्यांना संपूर्ण वार्षिक नफा हा संपुष्टात येऊ शकतो. भारताची सर्वात मोठी अडचण म्हणजे आपण आपल्या गरजेपैकी जवळपास 88% कच्चे तेल हे आयात करतो. म्हणजे जगात कुठेही युद्ध झाले, तेलाचे दर वाढले किंवा पुरवठा खंडित झाला तर त्याचा फटका भारतीय बाजारपेठेला बसतो. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनी हा जगातील सर्वात संवेदनशील भाग बनला आहे, कारण जगातील जवळपास 5वा हिस्सा तेल पुरवठा हा याच मार्गातून होतो. जर या मार्गात संघर्ष वाढला तर तेलाचे दर आणखी वाढू शकतात. काही महिन्यापूर्वी $65 प्रति बॅरल असलेले कच्चे तेल आता $115च्या आसपास पोहोचले. ही वाढ भारतीयांसाठी अत्यंत धोकादायक मानली जाते, कारण तेल महागलं की सर्व काही महाग होतं. वाहतूक महाग होते, ट्रक भाडे वाढते, माल वाहतूक खर्च वाढतो. याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, बांधकाम साहित्य आणि रोजच्या वापरावर देखील होतो. म्हणजे तेल दर वाढले तर थेट महागाई वाढते. मात्र सरकारने नागरिकांना एक दिलासा दिला आहे. देशात सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. भारताकडे जवळपास 60 दिवसांचा कच्च्या तेलाचं आणि LNGचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. तसेच LPGचा देखील 45 दिवसाचा साठा सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं. म्हणजेच काय, तर पेट्रोल पंपावर रांगा लावण्याची किंवा इंधन संपण्याची भीती सध्या तरी नाही. मात्र आर्थिक दबाव प्रचंड वाढत असल्यामुळे दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे, अनावश्यक प्रवास टाळणे, ऊर्जेचा संयमाने वापर करणे, या गोष्टी आता फक्त पर्यावरणासाठी नाही तर देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी देखील महत्त्वाच्या बनल्या आहेत. सरकारने देशांतर्गत LPG उत्पादन वाढवण्यावर देखील भर दिला आहे. पूर्वी 35 ते 36 हजार मेट्रिक टन असलेले उत्पादन आता 54,000 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात आले आहे. मात्र प्रश्न अजूनही कायम आहे. जर तेल दर आणखी वाढले तर पेट्रोल डिझेल महागणार का? आणि जर इंधन महागलं तर सामान्य माणसांचं महिन्याचं बजेट कोसळणार का? आता इथेच पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो. जागतिक तेल बाजारात नेमकं काय घडतंय आणि जगभरातील गुंतवणूकदार इतके अस्वस्थ का झाले आहेत? सलग 3 दिवस प्रचंड वाढ झाल्यानंतर बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली. ब्रेंट क्रूड सुमारे $106 प्रति बॅरलवर घसरले, तर अमेरिकन WTI क्रूड हे $101च्या आसपास व्यवहार करत होते. मात्र ही घसरण स्थिरतेचे संकेत नसून गुंतवणूकदारांकडून झालेली नफा वसुली मानली जात आहे.
कारण जागतिक परिस्थिती अजूनही अत्यंत अस्थिर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक जागतिक तेल बाजारासाठी निर्णायक मानली जाते, कारण चीन हा इराणी तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. जर चीनने इराणला समर्थन दिले तर अमेरिकेसाठी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर दबाव वाढवल्यानंतर तेहरानने होर्मुझ समुद्रधुनीवरील नियंत्रण अधिक कडक केले आहे. हीच ही समुद्रधुनी जिथून जगातील मोठा तेल पुरवठा हा होतो. म्हणूनच जगभरातील ऊर्जा बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. युरेशियासारखा ग्रुप आंतरराष्ट्रीय विश्लेषकांची संस्था हा मोठा अंदाज व्यक्त करत आहे की यंदा कच्च्या तेलाचे दर हे $80 जास्त राहू शकतात. काही विश्लेषकांनी पुरवठ्यात आतापर्यंत 1 अब्ज बॅरलपेक्षा अधिक घट झाल्याचा दावा देखील केला आहे. आता याचा परिणाम फक्त भारतावर नाही तर संपूर्ण जगावर होत आहे. अमेरिकेत वाढत्या इंधन दरामुळे महागाई पुन्हा वाढू लागली आहे. एप्रिल महिन्यात अमेरिकेतील ग्राहक महागाई जवळपास 3 वर्षातील उच्चांकावर गेल्याचे समोर आले. यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्यास टाळाटाळ करू शकते आणि व्याजदर वाढले की कर्ज महाग होते, उद्योगावरील खर्च वाढतो आणि आर्थिक वाढ ही मंदावते. म्हणजेच तेल संकटाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू शकतो. आता तेलानंतर आणखी एका मोठ्या निर्णयाकडे वळूया, ज्याचा थेट परिणाम भारतीय कुटुंबाच्या बचतीवर आणि गुंतवणुकीवर होणार आहे. केंद्र सरकारने सोनं आणि चांदी आणि इतर मौल्यवान धातूवरील आयात शुल्कात मोठी वाढ ही केली आहे. 13 मे पासून नवीन दर हे लागू झाले असून आता विदेशातून सोनं चांदी आयात करणे मोठ्या प्रमाणात महाग होणार आहे. सरकारने सोन्यावरील बेसिक कस्टम ड्युटी 5% थेट 10% वाढवली आहे. यासोबतच कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर म्हणजेच AIDC मध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता सोनं आणि चांदी एकूण प्रभावी आयात शुल्क हे 6% थेट 15% पोहोचलं आहे. याचा परिणाम सोन्यापुरता मर्यादित नाही तर चांदी, प्लॅटिनम आणि दागिने तयार करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या पार्ट्सवर देखील होणार आहे. सरकारने हा निर्णय का घेतला? यामागे मुख्य कारण म्हणजे भारताची वाढती सोन्याची आयात. जुलै 2024 मध्ये सरकारने आयात शुल्क कमी केल्यानंतर देशात सोन्याची आयात झपाट्याने वाढली. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात ही जवळपास $72 अब्ज इथपर्यंत पोहोचली होती. यामुळे व्यापार तूट वाढली आणि परकीय चलन साठ्यावर दबाव निर्माण झाला. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. भारतीय नागरिकांची सोन्यात गुंतवणूक करण्याची परंपरा खूप जुनी आहे. लग्न समारंभ, सण, गुंतवणूक आणि सुरक्षित बचत या सगळ्यासाठी भारतात सोन्याला विशेष महत्त्व आहे. पण मोठ्या प्रमाणात होणारी आयात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान ठरत आहे. कारण सोनं आयात करण्यासाठी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. म्हणजे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो आणि आयात आणखी महाग होते. सरकारने यामुळे कठोर निर्णय घेत आयात शुल्क वाढवले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी नागरिकांना 1 वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. यावेळी अनेकांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. आता मात्र सरकारच्या या निर्णयानुसार या आव्हानाचा अर्थ स्पष्ट होऊ लागला आहे आणि या निर्णयाचा परिणाम देखील लगेच बाजारात दिसून आला. MCX वर सोन्याचा आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली. सोन्याच्या फ्युचर्समध्ये तब्बल $9,206 वाढ झाली आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर हा $1,62,000 पुढे गेला. याचवेळी चांदीच्या दरात देखील मोठी वाढ ही नोंदवली गेली. 1 किलो मागे चांदीचा दर हा जवळपास $3 लाख दिशेने गेला आहे. या वाढीमागे ग्राहकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली, कारण लग्नसराईचा हंगाम, सण आणि गुंतवणूक या सगळ्यांसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या मते वाढीव शुल्कामुळे दागिन्यांची मागणी कमी होऊ शकते. पण दुसऱ्या बाजूला गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात लोक शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात. म्हणूनच गोल्ड ETF मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढताना दिसत आहे. मात्र या निर्णयामुळे आणखी एक मोठी चिंता समोर आली, ती म्हणजे सोन्याची तस्करी. 2024 मध्ये आयात शुल्क कमी झाल्यानंतर तस्करीत घट झाली होती. पण आता पुन्हा उच्च शुल्क लागू झाल्यामुळे बेकायदेशीर मार्गाने सोनं आणण्याचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता या सर्व घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर कसा झाला हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बुधवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली. सकाळी बाजारात मोठ्या घसरणीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स 400हून अधिक अंकांनी कोसळला तर निफ्टी 50 देखील 23,300च्या खाली गेला.
जागतिक तणाव, तेल दरातील वाढ, रुपयाची कमजोरी आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री या सगळ्यांचा बाजारावर दबाव हा दिसून आला. मात्र दिवस जसजसा पुढे गेला तसतसा बाजाराने जोरदार पुनरागमन केले. धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी ही पाहायला मिळाली. सरकारने सोनं आणि चांदी यांच्या आयात शुल्क वाढवल्यानंतर मौल्यवान धातूच्या किमती या वाढल्या आहेत आणि त्याचा फायदा हिंदुस्तान झिंक आणि वेदांता यासारख्या कंपन्यांना झाला आहे. एका टप्प्यावर सेन्सेक्सने दिवसातील निच्चांकी पातळीपासून तब्बल 900 अंकाची उसळी घेतली आणि पुन्हा एकदा 75,000चा टप्पा पार केला. निफ्टी 50 देखील 23,500च्या वर पोहोचला. काही कंपन्यांच्या तिमाही निकालांचा देखील बाजारावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. बर्जर पेंटच्या नफ्यात वाढ झाल्याचं कंपनीचा शेअर्स 9% अधिक वधारला. यासोबत MTR टेक्नॉलॉजीज, वोडाफोन आयडिया, HCL या कंपन्यांचे शेअर्समध्ये देखील तेजी दिसून आली. तर दुसऱ्या बाजूला टाटा पॉवर्स, पाईन लॅब्स आणि काही IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. विश्लेषकांच्या मते बाजारात पुढील काही दिवस मोठ्या प्रमाणात चढ उतार राहू शकतात, कारण जागतिक परिस्थिती अजूनही स्थिर नाही. जर मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला, तेलाचे दर नियंत्रणात आले आणि परदेशी गुंतवणूक पुन्हा वाढली तर बाजार स्थिर होऊ शकतो. मात्र परिस्थिती आणखी बिघडली तर महागाई, व्याजदर, रुपयाची घसरण आणि आर्थिक मंदीचा धोका हा वाढू शकतो. मित्रांनो, आजच्या विशेष बुलेटिनमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते. जगातील कोणतीही मोठी घटना आता भारतापासून दूर राहिलेली नाही. मध्य पूर्वेतील युद्ध असो, अमेरिका चीन संघर्ष असो, कच्च्या तेलाच्या किमती असोत किंवा सोन्याच्या बाजारातील हालचाली असोत, त्याचा परिणाम थेट भारतीय नागरिकांच्या खिशावर होतो. महागाई वाढत आहे, इंधन महाग होण्याची शक्यता आहे, सोनं आणि चांदी अधिक महाग होत आहे आणि शेअर बाजारातील अनिश्चितता ही देखील वाढत आहे. अशावेळी आर्थिक शिस्त, संयमित खर्च, योग्य गुंतवणूक आणि दीर्घकालीन नियोजन या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण पुढचा काळ हा केवळ आर्थिक वाढीचा नाही तर आर्थिक शहाणपणाचा असणार आहे. आणि म्हणूनच बीज डंकावर आम्ही फक्त बातम्या देत नाही तर त्या बातम्यामागचं खरं अर्थकारण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचा सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत घेतो आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.